आम्ही मालवणवरनं हे वड्यांचं पीठ घेऊन आलोय, तर ट्राय करून बघते आज मी कसे बनतायत वडे ते, आणि तुम्हाला पण दाखवते की कसे बनतायत वडे। त्याच्यामध्ये सगळंच दिलेलं आहे त्यांनी की कसं बनवायचंय काय। आता इथे मी पाणी गरम करत ठेवते। वड्यांच्या पीठ मध्ये सगळंच टाकलेलं आहे त्यांनी, हळद मीठ सगळंच आहे टाकलेलं, आपल्याला वरतून काही टाकायची गरज नाही पडणार ह्या पिठामध्ये। थोडंसं पाणी कोमट झालंय, मी आता गॅस बंद करून देते। जास्त गरम पण पाणी नाही पाहिजे वड्यांचं पीठ कालवण्यासाठी। एक वाटीच्या अंदाजाप्रमाणे पहिले पीठ मी मळून बघते केवढं होतं। वास मस्त आलाय, धण्यांचा वगैरे छान वास येतोय। पहिले एक वाटी पीठ घेतलं, अजून एक वाटी घेते। पाणी कोमट झालंय, मी थोडंसं अंदाजाप्रमाणे टाकते याच्यामध्ये। पहिले थोडं थोडंच पाणी टाकते। जास्त पातळ पीठ नाही मळायचं, थोडंसं घट्टच ठेवायचंय वड्यांचं पीठ। वास तर खूपच छान येतोय पिठाचा। एकदम मस्त असा वास येतोय पिठाचा, धना पावडर टाईप। धना पावडरच, धणे आहेत त्याच्यात टाकलेलं। मालवणी वडा पीठ। एकदाच जास्त पाणी नाही टाकायचं, थोडं थोडंच पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं अंदाजाप्रमाणे। नाही तर मग जास्त पातळ झालं तर ते वडे करता नाही येणार आपल्याला। नवीन नवीन पदार्थ जर खायचे असतील ना तर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणात फिरला जायचं। तिकडच्या सी फूडची जी चव आहे आणि आपल्याकडच्या जी माशांची बनवण्याची पद्धत आहे ती खूप वेगळी आहे, त्याच्यामुळे तिकडे तसे लागू शकत नाही एकदम। म्हणजे आपण किती पण प्रयत्न केला इकडे आपल्याकडे बनवण्याचा, त्यांचे मसाले बनवण्याची पद्धत पण वेगळी आणि सगळे घरचे मसाले, सर्व झाडं वगैरे सर्व घरी लावलेले त्यांनी, नारळाचे परत आमसूल असते आणि त्यांचे घर सगळं वाटण वगैरे नारळाचंच असतं, ओल्या नारळाचं। पीठ झालंय आपलं मस्त घट्ट मळून। काळी मिरी याला मी थोडा वेळ 15-20 मिनिटं झाकून ठेवते प्रमाण, म्हणजे चांगलं मुरेल ते पीठ। थोडंच मी घेतलंय कारण की कधी ट्राय नाही केलंय ना, पहिल्यांदाच पीठ आणून वडे ट्राय करेल, तर म्हटलं थोडं पहिले ट्राय करून बघू कशी जमतात। चांगलं रमलंय पीठ, 15 मिनिटं ठेवलं तर मस्त झालंय पीठ। आता वडे करून घेऊ। कसं वाटतं, जास्त जाड झाला ना?
हे झाल्याशिवाय नाही करणार, तळल्याशिवाय. पहिल्यांदाच करतोय ना, आपल्याला अंदाज नाही. थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे, म्हणजे कसं हे होतं ते सरपतं जरासं. केळीच्या पानावर अजून छान झाले असते. एवढंच असतं वाटतं, म्हणजे बरोबर आहे, मीडियम. प्लास्टिकवर पटकन इझी निघेल नाही का ना. कमी गॅस ठेवायचा, मध्ये तळून जाईल. मस्त फुगला वडा, छान टम्मला ना. थोडासा जाड वाटतोय, थोडीशी साईज कमी करू. मटणासोबत मस्त कोंबडी वडे. पाणी कसं उडत आहे त्याच्यात आपलं, सॉरी तेल जास्त तापलं ना, मस्त करपला. छोटा बनवतो, जास्त मोठा लागतो. ते आपण याचं पीठ बनवतो ना, जसं वरण बाटीचं. छान टम्मा फुलला. मग असा थोडा गाळा झाला का, आवडला स्लाइस. कोंबडी वडे आणि मटण पहिल्यांदा ट्राय करतोय, बघूया आता टेस्ट कशी लागेल. लिंबू पण नाही पिळाय. छान लागतं, मस्त.